जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. संगतीनं रंगलंय काळं, हे वजपून नाही तर हार. मी तर शुद्धीतनं बेशुद्ध होय र, तुझी फिलिंग कशातच नाही र. तुझ्या काळजात दुष्काळ पडलाय र. तुझ्या काळजात दुष्काळ पडलाय र. ओके, तर चला भावांनो, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेट बीट ॲड करून दिलेले आहेत. तर आपण इथून काय करायचं आहे, आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि इथे एक सुरुवातीला आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. एक इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट स्पीडपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्या इमेजची जी ऑपेसिटी आहे ते आपल्याला इथून बरोबर 40 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला मी लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे, तो आपल्याला ते ॲड करायचं आहे आणि लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला नेक्स्ट स्पीडवरती यायचं आहे. थोडासा एक्स्ट्रा झालेला व्हिडिओ आपल्याला इथून मित्रांनो ट्रिम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काय करायचं, बरोबर 10.19 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे आपले जे रेग्युलर इमेजेस आहेत ते आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली जी इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. इथे तुम्हाला 2-2 बीट दिले, तर त्यातलं काय करायचं, सिम्पली पहिल्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपल्याला जी कोणती इमेज ॲड करायची ते ॲड करायची आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. जवळची जी बीट आहे ती सोडायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला मी बॉर्डर दिलेले आहे ते आपल्याला ते ॲड करायचे आहे आणि सिम्पली थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. इथे मी तुम्हाला 3 लेअर दिलेले आहेत. इथे तुम्हाला CC इफेक्टच्या 3 लेअर बघू शकताय, त्या आपल्याला इथून कॉपी करायचे आहेत. लेअर कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे. ते लेअर आपल्याला इथे पेस्ट करायचे आहे आणि पेस्ट केल्यानंतर आपली बॉर्डर आपल्याला इथे वरती घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत त्या तिन्ही लेअर आपल्याला टाईमच्या ऑप्शनवरून आपल्याला मित्रांनो खेचून घ्यायचे आहेत. तर इथून आपण ते लेअर खेचून घेऊया. त्यानंतर काय करायचं, आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन रेक्टेंगलची लेअर आपल्याला इथून सुरुवातीला काय करायचं, इथून आपण कॉपी करायचे आहे. लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे. तर इथून बरोबर आपण 10.19 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. ती लेअर आपल्याला इथे रेक्टेंगलची पेस्ट करायची आहे. नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. ती लेअर टाईमच्या ऑप्शनवरून आपण आतमध्ये खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचं आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि जी लिरिक्सच्या खालची इमेज आहे ते इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचं आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर रेक्टेंगलच्या लेअरच्या खालची जी इमेज आहे त्या इमेजला काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आपल्या इफेक्ट नंबर 3 इथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर तुम्हाला मी डबल बीट दिलेलं आहे, तर इथे मी डबल बीट दिलेलं आहे आणि इथे डबल बीट दिलेलं आहे. तर याच्यामधल्या ज्या 3 इमेजेस आहेत त्या तिन्ही इमेजेसला मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 3 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती येऊन थोडंसं आपण इथून पुढे यायचं आहे. इथे तर काय केलं आपण, इफेक्ट नंबर आपला 3 दिलेला आहे.
तर इथून डबल बीटच्या पुढे काय करायचं आहे, सलग 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला जो 4 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथले जे 3 इमेजेस आहेत त्या 3 इमेजेसला आपण इफेक्ट नंबर 4 देऊया. त्यानंतर एक इमेज सोडायचे, पुढच्या 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 द्यायचा आहे. अशाच प्रकारे एक इमेज सोडायची, 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 द्यायचा. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपले शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊन आपला लास्टचा इफेक्ट नंबर 5 इथून कॉपी करायचा. इफेक्ट नंबर 5 कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि मध्ये जे आपण एक इमेज सोडलेले आहे त्या इमेजेसला मित्रांनो आपल्याला काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर 5 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम शॉर्ट व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू असंच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.